वॉर्ड क्रमांक 17 मधनं मी आणि पूनमताई नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहिते आमची पदयात्रा आहे। आदरणीय पारिक काका, खाडे काका, सर्व ज्येष्ठ, माझ्या माता भगिनी, सर्व युवक ज्येष्ठ या सगळ्यांची उपस्थिती तुम्ही बघताय। पक्षानं आम्हाला तिकीट दिलं, त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांचं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले तसंच खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आभार मानतो। माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आणि माझ्या ताईला आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत आणि कमळ पक्षावर आम्हाला उभं केलं। पहिलं प्रथम पार्टी म्हणून पार्टीचा आभार मानतो आणि माझ्या वार्डात जे काय पद्धतीने मी काम केलंय, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं पारिक काकांना सांगितलं, त्यांना स्पष्ट सांगितलं आपल्याला जे महाराजांना मतं पडलेली त्याच्यापेक्षा दुपटीने मतं इथं पडायला पाहिजे। माझी एवढीच नम्र विनंती आहे, या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना हात जोडून आणि पाया पडून विनंती आहे, मी आणि पूनमताई तुमच्यासाठी 5 वर्ष तुम्ही मला एक दिवस द्या, 5 वर्ष मी बहीण भाऊ आम्ही मिळून आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते सगळ्यांना बरोबर घेऊन, ज्येष्ठ असू दे, माझ्या माता भगिनी असू दे, सर्व युवकांना घेऊन, मी नगरसेवक नाही, पूनमताई नगरसेवक नसणार आहे, तुम्ही सगळेजण आलेले सगळे विलासपूरची मला जी मतदान करणार आहेत ते सगळेजण नगरसेवक होणार आहेत एवढं मला सांगायचं आहे। मी माझ्या विकास कामं या गोळीबारचं आणि विलासपूरचं 100% विकास करीन। माझं जे प्लॅनिंग आहे इथून पुढं गोळीबार तुम्ही सगळ्यांना पत्रकारांना माहीत असू दे, 1 वर्षानं परत तुम्ही 1 वर्ष माझं पूर्ण झाल्यानंतर बघायला या, हे माझा भाग या विलासपूर गोळीबार ह्याच्या बदल होईल का नाही, 100% मी बदल करू शकतो। तुम्हालाच मी सगळ्यांना बोलवीन, मी बदल करून या विलासपूरला गोळीबारला दाखवेन। मला महिलांसाठी भरपूर काम करायचं आहे, महिलांना रोजगार मिळवायचा आहे। मला दुसरी गोष्ट, आपल्या विलासपूरला एक आरोग्य मोठा दवाखाना पाहिजे, स्विमिंग टँक पाहिजे, तरुण मुलांना काहीतरी आपले जे MPC करतात, UPC करतात त्यांना कुठेतरी परीक्षेला बसायला एक जागा चांगली असावी आणि ज्येष्ठांचा एक हॉल असावा। माझ्याकडं माझे नेते शिवेंद्रबाबांचं प्लॅनिंग आहे आणि नगराध्यक्षांच्या मागे लागून मी काम करेन। आणि मला एवढंच सांगायचं आहे, सगळ्यांना विनंती करून सांगतो, एक दिवस मला द्या, मी 5 वर्षे पूनमताई मी असू दे आणि कुणाचाही आदर तोडणार नाही, मी तुमच्या घरातला माणूस आहे एवढंच सांगतो। आणि मला प्रतिसाद माझ्या वार्डातनं चांगला आहे, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कुणावर लक्ष ठेवू नका। मला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना कुणाच्याही व्हॉट्सअपला मेसेज काही येत असतील त्याला तुम्ही निग्लेक्ट करा आणि मतदान दिवशी कमळ चिन्हावर 3 बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच मला सांगायचं। आणि मला एवढंच बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 17 मध्ये दोन्ही राज्यांनी सहमतीनं जे उमेदवार दिले आहेत ते म्हणजे नगराध्यक्ष असतील अमोल मोहिते, नगरसेवक असतील फिरोज पठाण आणि निकमताई या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दिलेली आहे। आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण मतदान करून विलासपूर हे साताऱ्यामध्ये सगळ्यात मतदान जास्त होणारं विलासपूर पाहिजे। तसं आपण विधानसभेमध्ये जसं 1 नंबरनं मतदान केलं तसं ह्या ठिकाणी मतदान 1 नंबरनं करून विलासपूरची शान आणि वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।
आमदार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला दोघांना उमेदवारी दिली आणि कमळ चिन्हावर उभं केलं, त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरून सर्व लोकांची कामे नक्कीच करू. आणि सर्वांना मी एवढंच आवाहन करते की सगळ्यांनी कमळ चिन्हावर मतदान करून फिरोजबाई मला आणि अमोलदादा यांना जास्तीत जास्त मतांनी बहुमतांनी विजयी करा. हॅलो.